नमस्कार. आज आपण बघणार आहोत सुक्क पालू माशाचं गावाकडच्या पद्धतीचं छान कालवण बघणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये तिखट मिठामध्ये हे कालवण छान तयार होतं. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इथे पालू मासा घेतलेला आहे. आता हा मासा छान स्वच्छ धुवून याची वरची जी खवलं आहे ती सगळी काढून घेतलेली आहेत आणि आपण याचे छोटे तुकडे केलेले आहेत. आता आपण फोडणी न देता यामध्ये 3 चमचे मालवणी मसाला घालून घेऊया. अर्धा चमचा यामध्ये हळद घालून घेऊया. 1 चमचा गरम मसाला घालूया आणि 1 चमचा फिश मसाला घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता आपण आंबटपणा येण्यासाठी यामध्येच कोकमचा आगळ घालून घेणार आहोत आणि वाटण फोडणीला न टाकता इथे आपण आधी आलं लसूणची पेस्ट घालूया आणि थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. आता आपण हे छान एकत्र करून घेऊया. आता हा मसाला आपण छान माशांना लावून घेऊया. अशा पद्धतीने केली की ही मच्छी अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि ही चवीला सुद्धा खूप सुंदर लागते. आता सगळे मसाले छान लावून झाले की आपण हे छान 10 ते 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. छान इथे आपला मसाला माशाच्या तुकड्यांना लावून झालेला आहे. आता आपण हे 10 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. आता फोडणीसाठी कढईमध्ये आपण तेल घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घालूया. लसूण चांगला परतून द्यायचा तेलामध्ये. लसूण चांगला परतला की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया. इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत. आता हे छान तेलामध्ये आपण थोडंसं परतून घेऊया. लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जे मुरवण्यासाठी मासे ठेवले आहेत ते यामध्ये आपण घालून घेऊया. आता जो भांड्याला आपला जो तिखट मीठ मसाला लागलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण घालून घेऊया. या व्यतिरिक्त आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. आता हे थोडंसं हलक्या हाताने आपण हलवून घेऊया. थोडंसं आपण हे हलक्या हाताने हलवून घेतलेलं आहे. आता हा मासा शिजतानाच आपण यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत. शिजतानाच कोथिंबीर घातली की मच्छी चवीला अजून सुंदर लागते. आता आपण हे हलकंसं थोडंसं हलवून घेऊया. आता यावरती आपण झाकण ठेवून बरोबर 5 मिनिटच ही मच्छी आपण शिजवून देणार आहोत. पालू मासा हा लगेच शिजतो त्यामुळे हा जास्त वेळ आपण शिजवणार नाही आहोत. झाकण ठेवूया. बघू शकता बरोबर 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढलेलं आहे. जास्त टाइम शिजायला लागत नाही. ही मच्छी लगेच शिजते. थोडंसं आपण हे हलवून घेऊया. एकदम छान ही मच्छी मऊ झालेली आहे. 5 मिनिटाच्या वर ही मच्छी शिजवायची नाही. एकदम हलक्या हातानेच आपण हे थोडंसं हलवून घेऊया. ही मच्छी अगदी कमी वेळात शिजते आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. इथे छान आपली मच्छी शिजलेली आहे. आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. या मच्छीमध्ये आपण जास्त पाणी घातलेलं नाही आहे. अगदी कमी पाण्यामध्ये आणि छान मसाल्यांमध्ये आपण ही मच्छी शिजवलेली आहे आणि ही चवीला खूप भारी लागते.
आता गॅस बंद करून झाकण ठेवूया, म्हणजे मच्छीतला आंबट आणि तिखटपणा छान मुरला जातो यामध्ये. बघू शकता कसलं भारी आपलं पालू माशाचं हे सुक्क कालवण तयार झालेलं आहे. गावाकडे अशाच पद्धतीने हे कालवण तयार केलं जातं. ही मच्छी गरमागरम भात आणि किंवा गरमागरम भाकरीसोबत खायला एक नंबर लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालू माशाचं सुक्क कालवण नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.